Right, sir. Yeah. Good evening, sir. Good evening, ma'am. Good evening. बसा. Thank you, sir. नाव न सांगता तुमची ओळख करून द्या बरं. सर, मी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून आलेली आहे. माझं 12वी पर्यंतचं शिक्षण बारामती शहरातच झालं. माझं ग्रॅज्युएशन कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर पुणे येथून 88.70% गुण प्राप्त झालं. त्याकरता मला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं गोल्ड मेडल देखील प्राप्त झालं. माझं MSc ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे याच ठिकाणाहून ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन अँड कम्युनिकेशन या विषयामधून 88.40% गुण प्राप्त झाले. ओके. मला सांगा, तुम्हाला पोलीस प्रशासनामध्ये काय यायचं आहे बरं? सर, पदवीनंतर MPSC दिलेली ही माझी पहिली पूर्वपरीक्षा होती. त्यानंतर पहिल्याच पूर्वपरीक्षेतून माझं मुख्य परीक्षा, त्यानंतर फिजिकल आणि आज इंटरव्ह्यू या टप्प्यामध्ये जात असताना या ॲडने जो काही कालावधी घेतलेला आहे 2020 ते 2023 या प्रोसेसमध्ये या ॲडशी माझी एक वेगळीच अटॅचमेंट झालेली आहे. त्यामुळे आता काही झालं तरी PSI मात्र नक्की व्हायचंय असं मला थोडंसं. म्हणजे जास्त वेळ जर घेतला ॲडने तर मग तिच्यामध्ये अडकायचं का आपण? नाही, तसं नाही सर, पण पहिलीच माझी पूर्वपरीक्षा होती, पहिलीच मुख्य. आणि आता इथून पुढे अजून तुम्हाला जर येत्या काळामध्ये जे आहे इम्प्रोव्हायझेशन करायचं झालं तर कुठपर्यंत जायचा विचार आहे बरं? सर, माझी राज्यसेवेची तयारी चालू आहे साईड बाय साईड. त्यातून जर मला कुठलं दुसरं पद मिळालं तर मी. दुसरं म्हणजे कुठलं पद? तुमची ड्रीम पोस्ट कुठली आहे बरं? सर, राज्यसेवेतून घ्यायची झाली तर पोलीस किंवा फोर्स मधलीच DYSPच्या पदासाठी मी ट्राय करेन. बरं. मला सांगा, महिला पोलिसांच्या समस्या काय काय असतात बरं? सर, शारीरिकरित्या बघितलं तर महिला पोलीस आणि पुरुष पोलीस यामध्ये शारीरिक क्षमतांमध्ये तफावत आहे. आणि महिला पोलिसांना शक्यतो करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत किंवा निसर्गाने ज्या नैसर्गिक जबाबदारी महिलांवरती सोपवलेल्या आहेत, जसे की आई होणे, लहान वयामध्ये मुलांचा सांभाळ किंवा मुलांना जास्त करून आईची गरज असते, तर या जबाबदाऱ्या सांभाळताना पोलीस प्रशासनाने ड्युटी करताना त्यांना थोडंसं हे हेक्टिक जाऊ शकतं शेड्यूलमध्ये. तर ह्या समस्या आहेत थोड्या. पण जसं की आपण म्हणतो की महिला या मल्टीटास्किंग असतात, त्यामुळे मला वाटतं हे देखील चॅलेंज त्या अगदी खंबीरपणे निभावू शकतात. हे सोडून काही गोष्टी आहेत का बरं सिस्टीम मध्ये अजून? इन्फ्रास्ट्रक्चरचे इश्यू असतील, पायाभूत सुविधांच्या संदर्भामध्ये महिलांशी वेगवेगळ्या बंदोबस्ताच्या ठिकाणी म्हणा किंवा स्वतः पोलीस स्टेशन मध्ये तिथे स्वच्छतागृहांचा किंवा आता जे सायबर क्राईम जे आहेत बघा, येस सर, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की गुन्हेगारी स्वरूप जे आहे सगळं ते बदलत आहे दिवसेंदिवस. हो सर. मग त्या केसमध्ये जे आहे की पोलीस प्रशासनामध्ये फिजिकलचं तितकं महत्व आहे का बरं? फिजिकल स्ट्रेंथचं? येस सर, फिजिकल स्ट्रेंथचं आहे. त्याचबरोबर आपल्याला इंटेलेक्च्युअल स्ट्रेंथ, सायबर सिक्युरिटी सारख्या क्राईमला जर आपल्याला क्रॅक करायचं असेल तर त्याही स्ट्रेंथचं इक्वल म्हणजे महत्व आहे, दोन्ही स्ट्रेंथचं. आयोगाने जो आता निर्णय घेतलेला आहे बघा की येत्या PSIच्या पदांसाठी जे आहे की ते क्वालिफाईंग केलेलं आहे फिजिकल. हो सर. त्याच्यावर तुमचं मत काय बरं? तुम्हाला काय वाटतं की 100 मार्क्ससाठी मेरिट बेस्ड घेतलं पाहिजे की क्वालिफाईंग ओके आहे? सर, त्यामध्ये दोन बाजू असू शकतात. मुख्य परीक्षेला बौद्धिकरित्या सक्षम असलेली मुलं मुख्य परीक्षेतून पार करून लीड वगैरे घेतात, पण ते जर फिजिकल जर नॉन क्वालिफाईंग असेल तर त्यामध्ये शारीरिक क्षमतेने किंवा स्पोर्ट्स कोट्यातील मुलांना देखील त्याचा इक्वली फायदा होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं क्वालिफाईंग पेक्षा जर ही पद्धत कंटिन्यू केली तर त्याचा फायदा होईल. आणि क्वालिफाईंग जरी असेल तर त्यामध्ये देखील त्यांनी जे क्रायटेरिया सेट केलेले आहेत त्यानुसार क्वालिफाय करणंच. तुमचा फिजिकलचा स्कोर किती आहे बरं? 79 सर. बर. बारामतीमधून आलात तुम्ही? येस मॅम. भिगवण रोड असं उल्लेख आहे तुमच्या पत्त्यामध्ये. बारामती भिगवण अंतर किती आहे? 24 ते 25 किलोमीटर मॅम. 24 ते 25. बर. तुमच्या घरापासून बारामती तालुका पोलीस स्टेशन किती अंतरावर आहे? अप्रॉक्सिमेटली 7 किलोमीटर. तालुका पोलीस स्टेशन, शहर नाही. सॉरी मॅम, एक्झॅक्ट सांगता येणार नाही. बर. तुम्ही आतापर्यंत कधी पोलीस स्टेशनला भेट दिली? नाही मॅम. नाही दिली कधीच, का बरं? मॅम, फक्त पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी दिली होती एकदा. मग तेव्हा तुम्हाला कसा अनुभव आला पोलिसांचा? एकदम छान, एकदम फ्रेंडली बिहेवियर. आणि पुण्यामध्ये असताना इथे आपल्या पोलीस ग्राउंडच्या पोलीस स्टेशनला सुद्धा भेट दिली होती, तिथे पण एकदम कोऑपरेटिव्ह, फ्रेंडली नेचर. बर. तुम्ही हॉर्टिकल्चर केलेलं आहे पहा ग्रॅज्युएशन? येस मॅम. ऍग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर मध्ये काय फरक आहे बेसिकली? ऍग्रिकल्चरमध्ये आपण पारंपरिक ट्रॅडिशनल क्रॉप्सची जे की जास्त प्रमाणामध्ये आपल्याला लागतात सर्वायवलसाठी,
आणि तेच आपण हॉर्टिकल्चर मध्ये बघितलं तर वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत आणि मेन म्हणजे तिथे न्यूट्रिशनल क्रॉप्स जसे की फळबागा असतील, पालेभाज्या असतील, लँडस्केप गार्डनिंगचा आर्ट असेल, स्पायसेस कॉन्डिमेंट्स असतील, अरोमॅटिक मेडिसिनल प्लांट्स असतील, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रॉप्सचा यामध्ये हॉर्टिकल्चर मध्ये समावेश होतो. लँडस्केपसाठी कुठले कुठले लागतात प्लांट्स? लँडस्केपसाठी ऑर्नामेंटल प्लांट जसे की आपण हेजेसला किंवा श्रब्स, हर्ब्स जे आपण एजला आपण प्लांट करू शकतो, जसे की दुरांता असेल, कस्क्युटा, म्हणजे ते फ्लावर्स मध्ये पण आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला इंडोर प्लांट सांगता येतील का? इंडोर प्लांट्स सध्या खूप चलनात प्रचलित आहेत. बऱ्याच लोकांच्या घरी इंडोर प्लांट्स आहेत सध्या. कॅक्टस आपण जास्त प्रमाणामध्ये कॅक्टसचा पण वापर करतो. तुलसी आहे, एअर पोल्युटंट प्लांट आहे, ते खूप छान. त्यानंतर पण तुळस तर जनरली आपल्या घराच्या बाहेर लावतो आपण, बाहेर पण लावू दरवाजामध्ये. शकतो. ॲलोवेरा आहे, बाहेर पण लावू शकतो आणि इंडोर पण आहे मॅम. म्हणजे जसं की आपण अपार्टमेंटल सिस्टम मध्ये लावतो त्या ठिकाणी आपण तुळशीचा वापर करू शकतो ऍज अ इंडोर प्लांट. पीस लिली माहिती आहे तुम्हाला? ऐकून आहे मॅम. पीस लिली ऐकून आहे, लिलीचा टाईप आहे. वॉटर लिली. मग हे तुमचं हॉर्टिकल्चर म्हटलं ते नॉलेज आहे, त्याचा आता पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करताना काय फायदा? मॅम, जे काही छोट्या मोठ्या स्वरूपातले गुन्हे होत आहेत ज्याचं मेन कारण बेरोजगारी असू शकतं आणि जास्त करून जो युवा वर्ग त्या गुन्हेगारीमध्ये अडकलेला आहे, तर अशा लोकांचं समुपदेशन हॉर्टिकल्चर क्षेत्रातल्या ज्या संधी आहेत त्या देऊन मी त्यांचं एक माझ्या लेवलला समुपदेशन करू शकते, त्यातील रोजगारांच्या संधीबद्दल माहिती देऊ शकते असं मला वाटतं. बरं, आपण जनरली जे पाहतो की पोलीस डिपार्टमेंट मध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या 2-3 अपॉर्च्युनिटीज आहेत की डायरेक्ट पोलीस भरती होऊ शकते कॉन्स्टेबल्सची, किंवा तुम्ही आता PSIच्या एक्झामसाठी आलेले आहात, किंवा तुम्ही राज्यसेवेतून डायरेक्टली DYSP होऊ शकता किंवा डायरेक्टली IPS होऊ शकता. म्हणजे पोलीस इन्स्पेक्टरचं जे पद आहे, एक महत्वाचं पद जे आहे, पोलीस स्टेशनचे बऱ्यापैकी प्रभारी तेच असतात. तर मग ते पद डायरेक्टली का नाही भरलं जात? रिक्रुटमेंट डायरेक्ट का नसते PI पदाची? सॉरी मॅम, एक्झॅक्टली सांगता येणार नाही. काही अंदाज बांधता येईल का तुम्हाला? अंदाज नाही मॅम, तरी एक्झॅक्टली नाही सांगू शकेल. सॉरी. बर, तुमचा छंद काय बरं? रेग्युलर व्यायाम करणे सर, व्यायामाची आवड आहे. जॉगिंग. मॉरल पोलिसिंग असा शब्द ऐकला असेल तुम्ही? येस सर. काय असतं मॉरल पोलिसिंग? सर निश्चित माहित नाही, पण मी प्रयत्न करू शकते का? हा, करा मग. मॉरल पोलिसिंग म्हणजे सामाजिकरित्या जी नैतिक बंधनं आहेत किंवा ती विचारात घेऊन जे आपण हे करतो त्याला मॉरल पोलिसिंग म्हणू शकतो, किंवा जे आपण समाजावर लादू शकतो नैतिक बंधनांच्या नावाखाली. IPCचं कलम 279 काय बरं? 279 चोरीच्या शिक्षेशी संबंधित आहे सर. सॉरी सर, बेदरकार वाहन चालवणं असं काही आहे? हा, येस सर. बेदरकारपणे वाहन चालवलं तर त्याबद्दल शिक्षा आहे. बरं, तुमचे विकनेसेस काय आहेत बरं? सर विकनेस थोडंसं कंट्रोलिंग नेचर आहे जवळच्या व्यक्तींसाठी. त्यानंतर कुकिंग सर, आणि फॅक्ट्स रिमेंबरिंगला थोडासा प्रॉब्लेम आहे. कुकिंग म्हणजे कुकिंग नाही येत तुम्हाला? म्हणजे अभ्यासामुळे असं काही जास्त वेळ देता आला नाही, जर वेळ दिला तर ते देखील शिकेल नक्कीच. तुम्ही असं म्हटलात की थोडं कंट्रोलिंग नेचर आहे जवळच्या व्यक्तींच्या बाबतीत. ज्या वेळेस तुम्हाला ऑथॉरिटी मिळेल हातामध्ये, तर त्यावेळेस मग ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं का जास्त? नाही सर, इमोशनली आहे, पण जर असा विचार केला वर्क प्लेसला काम करताना किंवा, तर मला नाही वाटत त्याचं काही मिक्सचर होईल या गोष्टीचं. बर, तुमचीच निवड का करायला हवी बरं? इतके सगळे कॅन्डिडेट जेव्हा प्रिलिम्स, मेन्स, फिजिकल क्वालिफाय करून मुलाखतीला आहेत. सर पहिली गोष्ट, लहानपणापासून मला वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभाग असल्यामुळे व्यायामाची आवड आहे. त्यामुळे मला असं वाटतं माझा शारीरिक बंध असा झालेला आहे की तो या पोस्टसाठी अगदी योग्य आहे आणि मी या पदावरती काम करायला लागले तर माझ्यामध्ये जे इतर गुण आहेत, जसं की कोणतेही काम हाती घेतलं की मी ते 100% डेडिकेशननी करते, भले रिझल्टचा काही विचार न करता. तर मला वाटतं ह्या गुणांचा किंवा बाकीचे जे सुद्धा गुण आहेत, लिडरशिप क्वालिटीज म्हणा, तर यांचा देखील पोलीस प्रशासन काम करताना उपयोग होऊ शकतो. माझं MSc ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन अँड कम्युनिकेशन मधून झालंय, तर संवाद कौशल्यांचा जो काही विकास झालेला आहे त्याचा देखील गुन्ह्यापासून प्रवृत्त करण्यासाठी, परावृत्त करण्यासाठी, तसेच त्यांच्याकडून. चालेल, येऊ शकता तुम्ही. थँक्यू बेस्ट सो ऑफ लक. मच सर. हॅव अ गुड डे. थँक्यू सर.